राधानगरी तालुक्यात घरगुती गौरी आणि गणपती विसर्जन मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात झालं। पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला। पाणी प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य आणि मूर्तिदान उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाला तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला। पुढच्या वर्षी लवकर या गजरात आणि भक्तिमय वातावरणात घरगुती गणरायाला आज निरोप देण्यात आला। पारंपरिक वाद्य, लेझिम पथक, धनगरी ढोल वादनामुळे गणेश भक्तांमध्ये चेतना होती। पाणी प्रदूषण टाळण्यासाठी आणि डॉल्बी मुक्त सण साजरा करण्यासाठी विविध ग्रामपंचायतींनी आवाहन केलं होतं। या आवाहनाला राधानगरी तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला। दुपारी 1 वाजल्यापासून घरगुती गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली। गणेश विसर्जनानिमित्त गौरी गीतांनी नदीकाठ हरवून गेला होता। कौलव, घोटवडे, परिते, राशिवडे, येळवडे, धामोड, कोदवडे या गावात निर्माल्यदान आणि मूर्तिदानाला चांगला प्रतिसाद मिळाला। 1500 लोकसंख्या असलेल्या कोदवडे गावात गेल्या 15 वर्षापासून एक गाव एक गणपती उपक्रम सुरू आहे। या गावात गणेश उत्सव पर्यावरणपूरकरित्या साजरा होतो। सरपंच मंगल पाटील यांच्या संकल्पनेतून येळवडे शिरगाव मार्गावर कोदवडे फाट्यानजीक कृत्रिम जलकुंड ठेवण्यात आला होता। श्री गणरायाची विधिवत पूजा आणि आरती झाल्यानंतर जलकुंडात मूर्ती विसर्जित करून ग्रामपंचायतीकडे दिल्या जात होत्या। करवीर तालुक्यातील परिते ग्रामपंचायतीच्या वतीने राधानगरी कोल्हापूर मार्गावर बस स्थानकाजवळ कृत्रिम जलकुंड तयार केला होता। कौलाव ग्रामपंचायतीने नदीकाठावर 2 ट्रॅक्टर ट्रॉलीची व्यवस्था केली होती। दान केलेल्या मूर्ती आणि निर्माल्य स्वतंत्ररित्या घेऊन जात होत्या।